लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर. सरकारचं शिष्टमंडळ उद्याच हाकेंकडे पाठवतो, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. मराठा आणि ओबीसी आंदोलन मर्यादेबाहेर जाणार नाही याची काळजी घ्या. शरद पवारांच्या राज्य सरकारला सूचना, तर केंद्रानं बघ्याची भूमिका घेऊन चालणार नसल्याच्याही कानपिचक्या. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात अमित ठाकरेंची एंट्री. विधानसभेच्या अनुषंगानं वरळीमध्ये घेणार बैठका. संदीप देशपांडे वरळीतले संभाव्य उमेदवार. अजित पवारांच्या समावेशाबाबत रामदास कदमांच्या वक्तव्याला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. अजित पवार वेळेत आले म्हणून लंगोटी वाचली, मिटकरींनी कदमांना सुनावले बोल. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी. सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत. लोकसभेतल्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रावरील ईव्हीएम व्हीव्हीपॅट पडताळणीची मागणी. 18 लाखांचं शुल्कही भरलं. विखेंनी पराभव मान्य करावा, लंकेंचा टोला. तलाठ्यापासून नीटपर्यंत सर्वच परीक्षांमध्ये घोळ. एसआयटी चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. राज्यातील गृह मंत्रालयाच्याच तक्रारी का वाढतायत, फडणवीसांना सवाल. पुण्यात भाजप कार्यकर्ते आपापसात भिडले. मुरलीधर मोहोळ शंकर महाराज मठात जात असतानाची घटना. वाद झाला नसल्याचा भाजपचा दावा. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही आता मिळणार महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान योजनेचा लाभ. 22 लाख लाभार्थ्यांना फायदा. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं त्र्यंबकेश्वरमधून प्रस्थान. टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर नामदेव तुकारामांचं भजन. त्र्यंबकेश्वरमध्ये राज ठाकरेंच्या हस्ते संत निवृत्तीनाथांची आरती. नंतर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरातही दर्शन. थांबवून ठेवलेल्या भाविकांना प्रवेश देण्याची राज ठाकरेंची सूचना. पुण्यात तरुण तरुणीचा उंच इमारतीवरून लोंबकळताना व्हिडिओ व्हायरल. स्टंटबाजी करणाऱ्या तरुण तरुणींचा शोध सुरू. T20च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना आज अफगाणिस्तानशी. सुपर 8च्या लढाईमध्ये भारतीय फलंदाजांचा मुकाबला अफगाणी फिरकीसोबत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.